आजच्या दिवशी सभागृहात विरोधकांची रणनीती नेमकी कशी असेल, सत्ताधारी बचाव कसा करतील, कोणते मुद्दे अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे, यासाठी आपले प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत. तर सुशांत सावंत सुद्धा आपल्याला माहिती देतील. वैभव आणि सुशांत, तुम्ही दोघे मिळून महाराष्ट्राला सांगाल, आपल्या प्रेक्षकांना सांगाल की आजचा दुसरा दिवस हिवाळी अधिवेशनाचा कसा महत्त्वाचा, कोणते मुद्दे प्रभावी ठरू शकतात सत्ताधारी आणि विरोधक बाकांवरनं. ज्ञानदा, सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा जो गाजेल तो नवाब मलिकांचा. नवाब मलिकांची नागपूर हिवाळी अधिवेशनातली एक एंट्री आणि देवेंद्र फडणवीसांचं एक पत्र, यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आहे ते ढवळून निघालेलं आहे. ज्या नवाब मलिकांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस आझाद मैदानच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते, आज तेच नवाब मलिक देवेंद्र फडणवीसांसोबत कसे काय बसू शकतात हा सवाल कालपासूनच विचारला जातो. आणि त्याच अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहून आपली बाजू आहे ती संपूर्णपणे क्लिअर केलेली आहे. त्यामुळे आपण सुशांतकडे जाणून घेऊया. सुशांत, आज नेमकं सत्ताधाऱ्यांचं काय मत असू शकतं आणि नवाब मलिकांची भूमिका तर स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचं पुढचं पाऊल काय असेल? वैभव, जर आपण बघितलं असेल तर नवाब मलिक ज्यावेळी तुरुंगात गेले त्यावेळी आपण जर पाहिलं असेल तर भाजपनं एक मोठं रान पेटवलं होतं आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे मुद्दे उपस्थित केले होते. मात्र काल नवाब मलिक इथे सभागृहात आले, त्याआधी ते अजित पवार यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर कुठेतरी विरोधकांकडून एक वैभव सूर होता की आता कसे नवाब मलिक चालतात. त्यानंतर काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की सत्ता येईल सत्ता जाईल, मात्र आपल्यासाठी देश महत्त्वाचा. म्हणजे कुठेतरी विरोधकांना उत्तर देण्याचा हा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कारण ज्या नवाब मलिक यांच्यावर भाजप सातत्याने आरोप करत होते त्या नवाब मलिकांना भाजप आता कसं काय सोबत घेणार असा सवाल जो उपस्थित केला जात होता त्याला उत्तर दिलं. मात्र आता वैभव हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, ते म्हणजे अजित पवार नेमकं काय भूमिका घेत आहेत. कारण अजित पवार यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. सुनील तटकरे देखील यायची आहे आणि संजय राऊतांनी देखील मुद्दा उपस्थित केलाय की 70,000 कोटींचे जे घोटाळे आहेत ते अजित पवार तुम्हाला कसे चालतात, तर त्यावर देखील भाजपची कसोटी असणार आहे. नक्कीच आपण जर बघितलं असेल तर भाजप ज्यावेळी विरोधात होतं त्यावेळापासून अजित पवार यांच्यावर सातत्याने आरोप करत होते. सुनील तटकरे यांच्यावर देखील आरोप झाले होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर, हसन मुश्रीफ असतील त्यांच्यावर आरोप झाले होते. मात्र आता संजय राऊतांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता भाजपची देखील कोंडी होऊ शकते. आज भाजपचे नेते काय बोलणार हे आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण वैभव, जर बघितलं असेल तर हे हिवाळी अधिवेशन जे आहे ते या मुद्द्यावरून कुठेतरी गाजू शकतं. कारण आज दुसरा दिवस आहे. कालच्याच पहिल्या दिवशी लेटर बॉम्ब पडलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आहे, त्यामुळे चर्चा तर रंगलेली आहे. आता महायुतीत नेमकं काय चाललंय याची, त्यामुळे आज बघावं लागेल देवेंद्र फडणवीस काय बोलतायत माध्यमांशी, अजित पवार काय बोलतायत ते बघावं, देखील भूमिका काय. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणारा ज्ञानदा तो म्हणजे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी तर झालेली आहे, परंतु आता त्या शेतकऱ्यांच्या हातात लागणार आहे तरी काय. काल जेव्हा आम्ही या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा सगळ्यांचं मत होतं की सरसकट पंचनामे करा आणि सरसकट माफी द्या. त्यामुळे जी मागणी होती आहे त्यामुळे विरोधक तर सत्ताधाऱ्यांना घेतीलच, त्यामध्ये कुठलाही वाद नाही. कालच जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांवरून अंबादास दानवे असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा जयंत पाटील असतील सगळेच आंदोलन करत होते. आता या शेतकऱ्यांच्या मदतीला नेमकं हे सरकार कसं धावतंय सुशांत? वैभव, जर पाहिलं असेल तर काल कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिघही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांनी पाहणी केलेली आहे. कुठेतरी सरकार देखील आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार. कारण आपण जर वैभव बघितलं असेल तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते विदर्भासाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे कुठेतरी विरोधक यावरून मुद्दा उपस्थित करणार. त्याआधीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सावध भूमिका घेत आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. त्यामुळे कुठेतरी आता हे तिन्ही नेते जे आहेत ते आज सभागृहात सांगण्याचा, या अधिवेशनात सांगण्याचा प्रयत्न करतील की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, आम्ही शेतकऱ्यांना कशी मदत करतो हे देखील जाहीर करू शकतात. त्यामुळे महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा, अवकाळी पावसाचा मुद्दा आहे. विरोधक आक्रमक होण्याच्या भूमिकेत आहे, तर दुसरीकडे सरकार देखील तशी तयारी करते. आता कृषी मंत्री असतील, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल आणि विदर्भातील विशेषतः शेतकऱ्यांना काय दिलासा देणार हे देखील महत्त्वाचं ठरणार. त्यामुळे आजचा दिवस कसा घडतोय, शेतकऱ्यांच्या बाबत विरोधक कसे आक्रमक होत आहेत. जर वैभव काल बघितलं असेल तर विरोधक पहिल्या दिवशी आक्रमक होते, शेतकऱ्यांचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला आणि तिन्ही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल की आज नेमके सत्ताधारी काय भूमिका घेतात. विरोधकांना देखील घेण्याची सत्ताधाऱ्यांना संधी असणार आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी काय
करतं हे देखील सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी सरकारच्या बाजूने केला जाईल. वैभव, ज्ञानदा, या दोन मुद्द्यांसोबत आणखीन एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातला जो गाजतोय तो आरक्षणाचा. मराठा आरक्षणासंदर्भात आज विधिमंडळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आहेत ते लागलेले आहेत. त्यामुळे आज मराठा आरक्षणावर चर्चा होणार होती असं संदेश आहेत ते देण्यात आले होते विधिमंडळातून. तसा प्रकारचा ठराव मांडण्यात येईल असं म्हटलं जात होतं. पण आता मात्र नेमकं मुख्यमंत्री काय यावर बोलणार आहेत? मुख्यमंत्री मराठा आरक्षणातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून मराठा समाजा बांधवांना काही अपेक्षित गोष्ट देणार आहेत का? सुशांत, ज्या पद्धतीनं 24 तारखेचा अल्टिमेटम आहे ते दिलेलं आहे त्या अनुषंगानं आज चर्चा होणं अपेक्षित होतं. म्हणजे आज होईल की नाही होईल आणि मराठा बांधवांच्या हाताला काही लागेल की नाही लागेल? नक्कीच वैभव, जर आपण बघितलं असेल तर मनोज जरांगे आक्रमक आहेत. अनेक सभा त्यांनी घेतल्या आणि त्यांना त्यांच्या सभांना जो प्रतिसाद मिळतो ते बघता सरकार कुठेतरी आता मराठा आरक्षणाबाबत काय नेमकी ठोस भूमिका घेते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. वैभव, जर आपण विधान भवन परिसरात जर आपण येताना जर बघितलं असेल तर रस्त्यावर बॅनर लागलेले आहेत. कुठेतरी मराठा नेत्यांना हा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आलेला आहे. मराठा समाज आक्रमक दिसतोय. त्यातच सरकारकडून क्युरिटी पिटिशन जी आहे ती कोर्टात दाखल केलेली आहे. त्याचा देखील निर्णय यायचा आहे. त्यामुळे सरकार आता काय नेमकी भूमिका घेते, आम्ही मराठ्यांच्या बाजूने आहोत हे सांगण्याचा सातत्याने सरकार वैभव प्रयत्न करत आहे. मात्र आज नेमकी आता बघतोय आपण, जर मनोज जरांगे एकीकडे आक्रमक आहेत, दुसरीकडे मराठा नेत्यांची देखील कोंडी करण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सगळे नेते म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो मराठ्यांच्या बाजूने नेमका काय बोलणार आहेत आणि सरकार नेमकी आता काय भूमिका घेणार आहेत, मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं या ठरणार आहे. सगळ्यांबरोबरच ज्ञानदा, हे मुद्दे एकीकडे गाजत असताना दुसरीकडे मात्र सुनावणी देखील सुरू आहे 16 आमदारांच्या पात्र अपात्रची. त्यामुळे आता आहे ती उलट साक्ष सुरू झालेली आहे. याआधी सुनील प्रभू यांची साक्ष सुरू होती आणि आता मात्र दिलीप लांडे असतील, भरत गोगावले असतील आणि इतर त्यांचे सहकारी असतील, या सगळ्यांची साक्ष आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे एकीकडे अधिवेशनाचा आखाडा सुरू आहे तर दुसरीकडे सुनावणीमध्ये काय होत आहे ते देखील पाहावं लागेल. ज्ञानदा, आज सांगावंच लागेल इकडे, कारण का आज सकाळी 8:30 वाजता ही सुनावणी आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधिमंडळाचं कामकाज तर पाहतात, परंतु त्यातून वेळ काढून बरोबर अध्यक्ष सुनावणी देखील घेत आहेत आणि आज सकाळी 8:30 वाजता ही सुनावणी झालेली आहे. त्यामुळे या सुनावणीमध्ये, या उलट साक्षमध्ये आता काय काय कोण कोण जबाब देत आहे हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे अँड कंपनीला रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून काही खास रणनीती आखण्यात आलेली आहे, जेणेकरून सत्ताधाऱ्यांना कुठल्याही प्रकारे विरोधक हावी होऊ नये यासाठी इकडे काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी वापरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच दिवशी जर पाहिलं असेल तर आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातली एक बातमी आली होती, परंतु त्याला अद्याप कुठलीही SIT स्थापन झालेली नाहीये किंवा कुठलीही नियुक्ती झालेली नाही. परंतु ज्या पद्धतीनं ही स्ट्रॅटेजी आखली जाते, उद्धव ठाकरेंचे नेते देखील याला तयार आहेत की कुठलीही चौकशी करा, मुंबई महानगरपालिकेतल्या चौकशा करा घोटाळ्याच्या किंवा आदित्य ठाकरेंसंदर्भातल्या कुठल्याही चौकशा करा, आम्ही सगळ्या चौकशांना तयार असल्याची भूमिका ही ठाकरेंकडून मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे या अधिवेशनात पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे असाच हा रणसंग्राम पाहायला मिळू शकतो. आज देखील तशाच प्रकारची स्ट्रॅटेजी असू शकते. परंतु सर्वात महत्त्वाचं, नवाब मलिकांच्या विरोधात काय होत आहे, अवकाळी पावसाच्या मुळे झालेलं नुकसान, यातून शेतकऱ्यांना काय मिळतं आणि मराठा आरक्षणामुळे काय होत आहे हे देखील पाहावं लागणार आहे. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. बरेचसे मुद्दे विरोधकांकडे आहेत आणि त्याला उत्तर देण्याची रणनीती अर्थात सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आखलेली आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर होते का हे पाहण्यासोबत नवाब मलिकांसंदर्भात अजित पवार काय भूमिका स्पष्ट करतात याची आज उत्सुकता असेल. तुम्हा दोघांचेही धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल, माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.